25 जानेवारीला मला रोहन दादाचा फोन आला. रोहन दादा बोलला की जिथे कुठे असशील तिथून लगेच फिल्म सिटीला ये, रितेश सरांना तुझं ऑडिशन घ्यायचंय लाईव्ह. मी बोललं बाप रे, मला खूप प्रेशर आलं. मग मी सगळी जी कामं होती ती सोडली, गाडी काढली आणि गेलो. पोचलो बसलो. तुला जेवण घेतो. मी नाही रे, मी खूप घाबरलोय, मला जेवण नाही जाणार. मग रितेश सर आले. रितेश सर बोलले तिथे जा, तिथे उभे राहा, यांच्या हातात तलवार द्या. माझ्या हातात तलवार दिली. बोलले वॉक करा. मग वॉक केले. त्याच्यानंतर मग सरांनी एक पान घेतला हातात, ज्याच्यामध्ये तोच सीन होता जो सीन मी चित्रपटात केला. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज स्टारशाहीमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे. खरं तर त्याने नृत्याच्या मंचावर आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क केलं. डान्स प्लस सीझन 5चा विजेता आणि नुकतंच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा कलाकार रुपेश बने. आणि रुपेशची एक खास ओळख म्हणजे रुपेशने नुकताच प्रदर्शित झालेला राजा शिवाजी या चित्रपटात किशोर वयातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेतून तो नव्यानं प्रेक्षकांच्या समोर येतोय आणि त्यासाठीच आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. रुपेश, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप येस. खरं तर आत्ताच ओळख करून देताना म्हटलं की डान्स प्लस सीझन 5चा तू विजेता आहेस. म्हणजे उत्तम डान्सर तर तू आहेसच, नृत्याची कला तुझ्यात ऑलरेडी आहेच. मग तुम्हाला त्यावेळेसचे रियालिटी शो बद्दल जाणून घ्यायला आवडेल की फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल, त्यामुळे रियालिटी शोजचे अनुभव कसे होते तुझ्यासाठी? खरं तर पहिलं जे विनिंग मुवमेंट असतो तो नेहमी स्पेशल असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही करता, जसं बाळ चालतो पहिल्यांदा ते स्पेशल असतं, तसंच माझ्यासाठी विनिंग मुवमेंट पण स्पेशल होता. आणि रियालिटी शो हा माझा पहिला रियालिटी शो नाही आहे. मी इंडिया डान्स लिटिल मास्टर सीझन 1 पासून ऑडिशन्स देतो. सीझन 1, सीझन 2, सीझन 3, मग डान्स दिवाने सीझन 1, सीझन 2, त्याच्यानंतर मग डान्स प्लस सीझन 1, सीझन 2, सीझन 3, सीझन 4 आणि एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, मग दमदमादम, हे सगळे करून मग मला शेवटी एवढे सगळे काय बोलतात त्याला, रिजेक्शन्स आणि शिकवणूक मिळून त्याच्यानंतर मग 5 मध्ये फायनली तू तिथे ओपनेट झालास. कारण मी आता जसे आता असं मानलं जाईल कदाचित की सगळे लिहून ठेवतात की माझं हे स्वप्न, माझं ते स्वप्न, मॅनिफेस्टेशन. तर मी लिहून नव्हतं ठेवलेलं, पण माझ्या डोक्यात मी नेहमी कायम केलेलं की त्या वयात जेव्हा रियालिटी शोजचे फॅड होते आणि ॲज अ डान्सर म्हणून रियालिटी शोमध्ये जाणं किती इम्पॉर्टंट होतं, तेव्हा मी माझ्या डोक्यात आणि माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये फिक्स केलेलं की माझं स्वप्न आहे की मला कुठल्या पण रियालिटी शोच्या टॉप 16ची जी चेअर असते, जो सोफा असतो, त्या सोफ्यावर मला हक्काने बसायचं आहे, टॉप 16च्या चेअरवर. पण मला माहिती नव्हतं टॉप 16च्या चेअरचं स्वप्न बघितल्यावर आणि ते प्रामाणिकपणे किंवा जिद्दीने पार पाडल्यावर मी त्या गोल्डन ट्रॉफीपर्यंत पोहोचेल हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. बस माझं ते एक स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतर मग माझं एक स्वप्न वाटलं की मी टॉप 10 पर्यंत जावं, मग 4 पर्यंत, मग हळूहळू जाता मग ट्रॉफीपर्यंत गेलो. तर तो एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता. शिकायला मिळालं मला माझ्या बॉडीची लिमिट किती आहे, माझ्या मेंटल लिमिट किती आहे, ते सगळं कळालं. माणूस म्हणून मला तिथे एक काय बोलतात त्याला, काही टक्के मला जाण्याची संधी मिळाली. तर खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. निश्चित. आता तू म्हणालास की मेहनत, जिद्द, आणि खरं तर मेहनत, जिद्द ही माणसाला यशापर्यंत घेऊन जाते. पण जेव्हा म्हणजे आता तू म्हणालास की रिजेक्शन झाले, म्हणजे 4-5 रिजेक्शन नंतर तू डान्स प्लस 5 सीझनमध्ये पोहोचलास आणि विनच झालास. ज्यावेळेस तुझं नाव विनर म्हणून घेण्यात आलं तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? पहिले तर मी ब्लँक झालो. मग मी तर आता ती क्लिप अजूनही आहे खूप सोशल मीडियावर. जेव्हा विनरचं नाव घोषित करत होते तेव्हा मीच एकटा असा मुलगा होतो जो धर्मे सरांचा हात पकडून धर्मे सरांच्या खांद्यावर फुल अस्वस्थ होतो की क्या होगा. कारण तो धर्मेशच्या टीममध्ये होता. धर्मे सरांच्या टीममध्ये होता आणि मी अस्वस्थ ह्यासाठी होतो कारण इथपर्यंत येऊन मला तो टॅग नाही घ्यायचा की विदर्थ काके हार गया किंवा, कारण मी एकटाच होतो पूर्ण फिनालेमध्ये. टॉप 5 मध्ये मी सोलो होतो, बाकी सगळे डुएट ग्रुप होते. तर मला ते होतं आणि मला भरोसा तर होता महाराष्ट्राच्या माणसांवर, कारण त्यांनी प्रत्येकाने माझी जर्नी बघितली डान्स प्लसमध्ये आणि ते हमखास वोट करणार. तर मी इतक्या प्रेशरमध्ये होतो की काय आणि जेव्हा फायनली नाव अनाऊन्स झालं, इस दशक का विनर आहे रुपेश बने, मी टोटली ब्लँक झालो. मी खुश झालो. मला रडायला येत होतं.
माझे सगळे इमोशन मिक्स्ड होते. त्यानंतर मी ट्रॉफी पहिले घेतली ना, मी पहिले माझ्या आईला स्टेजवर घ्यायला गेलो, आईला घेतलं स्टेजवर आणि मग सोबत आम्ही ट्रॉफी घेतली. तर माझे खूप मिक्स्ड फिलिंग आहे, मला ते अजूनही सांगता येत नाही, कारण मी त्या मुवमेंटमध्ये पोहोचलो. ज्या क्षणी तुम्ही मला विचारलं की तुझं पहिलं रिॲक्शन काय होतं, एकदम मिक्स्ड फिलिंग. आणि तेव्हा माझ्या डोक्यात हे पण नाही आलं की मी आता पुढे काय करणार किंवा इथून निघाल्यावर काय करणार, काहीच नाही. मला तो मुवमेंट एन्जॉय करायचा होता, त्याच्यामुळे मी काहीच विचार नाही केला. तो मुवमेंट एन्जॉय केला आणि बस एन्जॉय केला, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. बरं, धर्मेशच्या टीममध्ये असल्याचा तुझ्या जर्नीवर काय परिणाम झाला काय? कसा किती चांगला परिणाम होत गेला आणि कशा पद्धतीने पुढे अजूनही धर्मेशला भेटणं होतं, बोलणं होतं? हो, धर्मेश सरांशी भेटणं तर एवढं नाही होत, कारण ते त्यांच्या कामात बिझी आहेत, त्यांचं बिझनेस आणि त्यांचं चालू आहे लाईफमध्ये. बोलणं होतं आमचं सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर वगैरे बोलणं होतं, हाय हॅलो कशा आहात वगैरे सगळं बोलणं होतं. धर्मेश सरांच्या टीममध्ये जेव्हा मी होतो, तर ह्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. आता मी जेव्हा मेगा ऑडिशन्सला होतो तेव्हा मी सुरेश सरांच्या टीममध्ये गेलो आणि तिथे माझा पहिला मूड ऑफ झाला रियालिटी शोमध्ये. कारण मूड ऑफ म्हणजे इन द सेन्स ते सर पण चांगलेच आहे, पण धर्मेश सरांना लहानपणापासून बघतोय माझ्या आणि त्यांना ॲडमायर करतोय, ते म्हणजे ॲज अ आयडल मी त्यांना मानतो डान्सचा. तर मला असं होतं की मला धर्मेश सरांच्या टीममध्ये जायचंय. आणि जेव्हा मला कळालं की सुरेश सरांच्या टीममध्ये, मी थोडा नर्वस झालो, म्हणजे थोडं सॅड वाटलं. बट माझं फोकस होतं की मला रियालिटी शो करायचं आहे. बट आय डोंट नो काय झालं, मॅनिफेस्टेशन किंवा युनिव्हर्सनी माझं बोलणं ऐकलं सतत. आणि मी मेगा ऑडिशन नंतर जेव्हा मी टॉप 16 सिलेक्ट झालो, मला रेमो सरांनीच धर्मेश सरांच्या टीममध्ये टाकलं. आणि त्याच्यानंतर माझं असं होतं की अब मुझे जो सीखने मिलेगा मैं सीखूंगा. पण त्या रियालिटी शोजचे जेव्हा जे बॅक ऑफ द स्टेज रिहर्सल्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तो प्रवास कसा असतो? म्हणजे तुम्ही संपूर्ण दिवस तिथेच असता? हो, तो सामान्य माणसांसाठी बिलकुल नसतो. कारण आता आधी तर नव्हता, आता तर बऱ्याच गोष्टी बदलल्यात, आता तर बऱ्याच गोष्टी सोयीच्या गेल्या. आधी लॉकडाऊन वगैरे होतं, लॉकडाऊन जेव्हा झालं त्याच्यानंतर बदलल्या. लॉकडाऊनच्या आधी काहीच नव्हतं. तर ना आमचे रिहर्सल्स, माझे रिहर्सल्स सांगतो तुम्हाला. मी सकाळी 6-7ला उठायचो, त्याच्यानंतर आमची 10ची रिहर्सल असायची, 10 ते रात्री 10. जर ऍक्ट बसला तर ठीक आहे, नाही तर आम्ही रात्रभर रिहर्सल करायचो जोपर्यंत ऍक्ट बसत नाही. क्वचितच झोप मिळायची, तर मग मी ट्रॅव्हल टाइममध्ये झोपायचो, म्हणजे कारमध्ये झोपायचो. बस जर आली, माझ्या नशिबात जर बस आली, बस ट्रॅव्हल करायचं, एक मिनी बस असेल त्यांची, तर बसमध्ये मी सीटवर बिलकुल नाही झोपायचो, कारण सीटवरून पडायची भीती असेल, म्हणून मी खाली झोपायचो. मला तिथे झोपायला आवडायचं, मी तेवढ्याच टाइममध्ये झोप काढायचो. बाकी सगळे दिवस मी मेहनतच केली. रिहर्सल असायची, कारण कधी कधी ऑन द स्पॉट ऍक्ट चेंज व्हायचे. म्हणजे उद्या शूट आहे, आज टेक्निकल आहे, आज टेक्निकलला पण ऍक्ट चेंज होऊ शकतात, कारण ते त्यांच्या शोच्या हिशोबाने अनुषंगाने विचार करतात. तर ऍक्ट चेंज होतात, मग प्रॉपर्टी चेंज होते, प्रॉपर्टी कधी कधी लेट येते, कधी कधी गाणे फायनल होत नाहीत लवकर, तर ते हे सगळं प्रेशर असतं. आणि एक ऍक्ट नसतो, तुमचा एक मेन ऍक्ट असतो, त्याच्यानंतर तुमचं बॅटल असतं, त्याच्यानंतर कोण सेलिब्रिटी झाले तर त्यांच्यासाठी परफॉर्म करायचं असतं, ट्रिब्यूट ऍक्ट्स असतात, तर हे सगळे असतात. तर ते खूप कठीण असतं ते. आणि आत्ता तरी गोष्टी खूप बेटर झाल्या, आधी खूप. पण ते रुटीन कसं असतं खाण्यापिण्याचं वगैरे या सगळ्या गोष्टी? खाण्यापिण्याची खूप चांगली केअर करतात ते. खैर मी तर कधी प्रोडक्शनचं जेवण जेवलं नाही, कारण मी माझं घरूनच डब्बा मागवायचो, कारण मला बाहेरचं जमत नाही जास्त. मी घरचंच जेवण प्रिफर करतो, म्हणून मी घरचंच जेवण जेवायचो. त्याच्यामुळे जेवण तर चांगलं असणार, जे सगळे खात होते सगळे चांगले होते, तंदुरुस्त. पण आता तू मगाशी म्हणालास की जेव्हा विनर म्हणून तुला बोलवलं, तेव्हा ट्रॉफी घेण्याआधी तू आईला स्टेजवर बोलवलं होतंस, तर ह्या सगळ्याला घरच्यांचा किती पाठिंबा होता? की असतं ना की ॲज अ डान्सर म्हणून आपण ते क्षेत्र निवडतोय, तर घरचे तितकेच खुश असतात असं नसतं, कारण घरच्यांचं असं म्हणणंही असतं की मुलगा आहे तर छान जॉब कर किंवा काही बिझनेस कर, कशात तरी सेट हो, ह्या क्षेत्रात नको जाऊस, असं कधी घरच्यांचा विरोध होता? घरच्यांचा विरोध असा, नशिबाने मला इतकी चांगली फॅमिली लाभली की घरच्यांचा विरोध माझ्या आवडीनिवडीसाठी कधीच नव्हता. आणि उलट डान्सर बनणं हे माझ्या आईचं स्वप्न होतं. आणि ते आईला काही कारणास्तव कम्प्लीट करता नाही आलं, फॅमिली बॅकग्राऊंड आणि फॅमिली. आईला डान्सची आवड होती खूप. मी डान्स क्लास मी माझ्या 7वी-8वीत लावला, तोपर्यंत मला माझी आईच डान्स शिकवायची. अरे वा. आणि बाकीच्यांचे पॅरेंट्स अभ्यासासाठी मुलांना मारतात, बोलतात की कमी मार्क पडले, मारलं, एक फटका दिला. माझी आई मला डान्ससाठी मारायची, मला माझ्या आईने अभ्यासासाठी कधीच नाही मारलं. मला माझ्या आईने डान्ससाठी मारलं, डान्स शिकवलं, तिने शिकवलं, व्हिडिओ बघून शिकवलं, मी शिकलो. मला डान्सची आवड बिलकुल नव्हती, ती निर्माण माझ्या आईमुळे झाली.
आणि जेव्हा 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 ज्या वयापासून मला कळायला लागलं की माझ्या आईची आवड आहे ती, तर आता मीच आहे जी ती जोपासणार फॅमिलीमध्ये. त्याच्यामुळे मग मी ती एक्सेप्ट केली, ती अडॉप्ट केली आणि मग मी तो पुढे चालवलं. आणि एका पॉईंट नंतर मम्मीला पण जेव्हा विनिंग मुवमेंट अनाऊन्स झालं ना, तेव्हा ह्या सगळे दृश्य माझ्या डोळ्यात तर नव्हतं, पण माझ्या आईच्या डोळ्यात मला ते दिसत होतं. जेव्हा मम्मीला स्टेजवर घेऊन ते आईचं स्वप्न तू खरं आईचं पूर्ण स्वप्न केलंस. होतं ते मी पूर्ण केलं. वा. माझं खरं तर माझं इनर पॅशन जे आहे, जे इनर आहे ते आहे ऍक्टिंग. मला ऍक्टिंगवर जास्त काम करायला आवडेल आणि ऍक्टिंगवर फोकस करायला जास्त आवडेल. बरं, मग या सगळ्यामध्ये तुझ्या शिक्षणावर याचा काही परिणाम झाला? शिक्षणावर परिणाम व्हायचा, पण मी प्रयत्न करायचो की तो होऊ नये. स्कूलमधून पण डान्ससाठी आता घरी परिस्थिती खूप एवढी चांगली नव्हती आमची. म्हणजे आम्ही एक टाइमचं जेवण जेवायचो तेव्हा. एवढी चांगली नव्हती परिस्थिती. तर माझी कलाच होती जी मी कमवून घेऊन यायचो बाहेरून, पैसे कमवून घेऊन यायचो आणि माझं घर चालवायचो. बऱ्यापैकी घर मी माझ्या कलेने चालवलंय. अरे वा. तर शाळेमधून कधी कधी सुट्ट्या घ्यायचो मी. अर्धा सिलेबस तर मी शाळेतच नाही जातो, कारण मला बाहेर कॉम्पिटिशन्स करायचे असतात. डोक्यात ते असतं की कॉम्पिटिशन्समध्ये फर्स्ट प्राईज काय आहे तिकडे, अच्छा एवढे एवढे पैसे आहेत, तर मला तिथे परफॉर्म करायचं आहे. अजून किती ठिकाणी कॉम्पिटिशन आहे ते सगळे काढायचं आणि मग जाऊन प्रत्येक ठिकाणी कधी सेकंड, कधी फर्स्ट, कधी सेकंड, कधी फर्स्ट असे मिळून जे कॅश प्राईज यायचे त्याच्याने मी माझं घर चालवायचो. आताच आपलं मगाशी बोलणं झालं तेव्हा कळालं की तू 12th एक्झाम दिलीस. हो, तो काय म्हणजे ते काय? मी आता जस्ट 12th एक्झाम दिली, कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं 9वी मध्ये मी शाळा सोडली. त्याच्यानंतर मी 10वी बाहेरून दिली, तर 10वी पास झालो आणि त्याच्यानंतर मग मी 11वी विचार केला चला आता मी कंटिन्यू करेन शिक्षण. तर मग 11वीत गेल्यानंतर 10वीच्या मिडमध्ये मला एक सिनेमा मिळाला ज्याचं मी ऑडिशन दिलेलं, सिंड्रेला नावाचा. तर सिंड्रेलाचं शूट केलं, त्याच्यानंतर मग त्याचं प्रमोशन्स, मग त्याच्यानंतर अजून सिनेमे मिळत गेले. तर त्याच्यामुळे ना माझं 11वीचं परत सुटलं, जे मी पक्क केलेलं की नाही मी आता कंटिन्यू करेन शिक्षण. मला 11वी नंतर सगळं कंटिन्यू करायचं, पण ते नाही जमलं. कारण माझी प्रायोरिटी कुठे ना कुठे ही फील्ड होती, माझं पॅशन होतं, ज्याच्याने मला ओळख मिळेल, ज्याच्याने माझं घर चालेल. कारण ॲट द एंड शिकता पण ती क्लासरूम मध्ये बसून कमवू नाही शकत, बाहेर पडावं लागेल. त्याच्यामुळे मग मी हे निवडलं. आणि मग जेव्हा मला आता वेळ मिळाला तेव्हा मी आत्ता 6 महिन्यापूर्वी 12वी कंप्लीट केली आत्ताच्या सिलेबसची. आता म्हणजे रिझल्ट लागला पास झालो. मी 65% 12वी आता पास झालो. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन तुला त्यासाठी. रुपेश, खरं तर तू उत्तम डान्सर आहेस हे सगळ्यांना माहितीच आहे. मात्र अभिनयाची आवड तुझ्यामध्ये कधीपासून निर्माण झाली? आता तू म्हणालास की आईला आवड होती म्हणून डान्समध्ये तू आलास. अभिनयाची आवड पण कशी निर्माण झाली? मुळात डान्समध्ये अभिनय आलाच. हो, जसं माझ्या आईने मला डान्स शिकवलं, तसं मग माझ्या आईनेच मला एक्सप्रेशन्स द्यायला शिकवले किंवा ती फिलिंग एक्सप्रेस करायला शिकवली डान्स थ्रू. आणि जसं मोठं होत गेलो आणि जसजसे सिनेमे बघत गेलो किंवा इतर डान्सर्सला फॉलो करत गेलो, तर ती कला काय आहे, ते आर्ट काय आहे ते कळत गेलं आणि कसं आपण एक्सप्रेस होऊ शकतो. आता आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं वाटलं आणि समजा आपल्याला व्यक्त करता नाही तर तो माध्यम आमचं डान्स होतं. तर डान्स करता करता जसे मी हिरोज बघायचो स्क्रीनवर, शाहरुख सर वगैरे आणि असे मोठे मोठे हिरो बघायचो स्क्रीनवर, तेव्हा माझं असं आलं की यार हे मीही करतो पण ते माझ्या डान्स थ्रू करतो, पण मला हे करायचंय. मग त्यांना बघत बघत मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तो एक माझी मम्मी म्हणायची तो एक किडा होता माझ्या अंगात अभिनयाचा, ज्याच्यामध्ये मी डेली लाईफमध्ये पण माझे ऍक्टिंग आणि माझे नखरे चालू असायचे. तर मग माझं असं होतं की मी ह्या गोष्टीला अभिनयामध्ये कसं गॅदर करू शकतो किंवा ह्याचा मला कसा फायदा होऊ शकतो. तशी माझी आवड निर्माण झाली मोठमोठ्या कलाकारांना बघून. आणि मुळात म्हणजे मायकल जॅक्सन हे इन्स्पिरेशन आहेत. ऍक्टिंग म्हणू नका, डान्सिंग म्हणू नका, परफॉर्मर म्हणू नका. तर त्यांना बघून लहानपणी त्यांचे व्हिडिओज आम्ही ना, माझ्या मित्राकडे कॅसेट्स होती मायकल जॅक्सनची, तर ते मी त्याच्याकडून ना रडत पडत मागायचो की प्लीज दे मला, प्लीज दे मला. तो ना भाव खायचा कारण त्याच्याकडेच होती ना ती कॅसेट, तर प्लीज दे बोलून मग ते व्हिडिओज आम्ही बघायचो. आणि त्यांना बघून बघून इन्स्पिरेशन आलं की ॲज अ ऍक्टर, ॲज अ परफॉर्मर आपल्याला स्टेजवर गेल्यावर काय भान असलं पाहिजे, आपल्याला कसं प्रेझेंट व्हायचंय, कसं काय. तर त्या गोष्टी असं पण नाही की अजून पण शिकलो, अजून म्हणजे प्रयत्न चालू आहेत शिकायचं. आता तर सुरुवात झाली, मला असं खरंच वाटतं आता तर खरंच सुरुवात झाली. तेव्हा एवढी समज नव्हती, तेव्हा आपण ॲज अ इनोसंट नजरेनेच बघायचो, त्याच्यामुळे आपण त्या वेमध्ये बघायचो. आत्ता आपल्याला हे पण माहिती आहे की
सेल्फ अवेअरनेसच्या नजरेने पण बघतो आपण. तर त्याच्यामुळे आत्ता खरं शिकण्याची मला गरज आहे आणि मी ते प्रयत्न चालू करतो. आणि खरं तर आता आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे तो तुझा सिनेमा राजा शिवाजी हा खरं तर तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि पहिलाच छान मोठा सिनेमा, मोठा ब्रेक तुला मिळतो यामुळे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तू साकारतोयस. भले ती किशोरवयातली असेल आणि 1-2 मिनिटाचा सीन का असेना, पण ती छोटा सीन देखील खूप मोठी गोष्ट घेऊन येते. आणि एवढी मोठी जबाबदारीची ही जी भूमिका असते, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे खरंच. आणि हा ऐतिहासिक सिनेमा आहे, ह्यात काम करायला मिळतंय. आणि ही जेव्हा संधी तुझ्याकडे आली तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? लगेच तयार झालास या भूमिकेसाठी? ॲज अ ऍक्टर मी लगेच तयार झालो, कारण भुकेलेला असतो ॲज अ ऍक्टर, कामासाठी नेहमीच भुकेलेला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे तुला तितकीच तुझ्यामध्ये ती गोष्ट डिसिप्लिन असला पाहिजे, ती विचारधारणा असली पाहिजे. मी ॲज अ ऍक्टर तर माझं होतं, पण माणूस म्हणून माझं असं होतं की मला जसं जेव्हा आलेलं या रोलसाठी फोन आलेला, रोहन दादाचा फोन आला, रोहन मापुसकर दादांचा. त्यांनी मला विचारलं की तू हिस्टॉरिकल कॅरेक्टर केलेत कधी किंवा करण्याचा विचार केला? मी बोललो दादा मी केलं तर नाहीये कधी, आणि विचार मी ह्यासाठी करत नाहीये कारण इतिहासात जे प्रतिबिंब महाराजांनी कोरलेलं आहे किंवा प्रत्येक जण ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांचं जे पण कॅरेक्टर आहे, जे पण प्रतिमा आहे, त्याला मला हात लावला ह्यासाठी नाही आवडत म्हटलं ह्यासाठी नाही लावायचं, कारण काही चुकलं माकलं, नकळत का होईना काही चुकलं किंवा काय झालं तर त्याचं बर्डन प्रेक्षकांकडून जे येईल ते मला कदाचित झेपवणार नाही आणि ती चूक मला नाही करायची किंवा मला त्या विचारांना ठेस नाही पोचवायचे, या भीतीने मी कधी करण्याचं धाडस नाही केलं. पण मग दादा म्हणाला की तू त्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ, काही जे पण सगळे डिसिप्लिन्स आहेत तेव्हा काय कॅरेक्टरबद्दल तुला ते महाराज माहिती आहेत, प्रत्येकाला माहिती आहे महाराज कसे होते, शिवाजी महाराज कसे होते. तर तू फक्त एक काम कर, तू मला शिवाजी महाराजांचा कुठला पण एक पॅच घे, तो मला ऑडिशन म्हणून पाठव. त्यामुळे मी तो प्रयत्न केला, पाठवला, तो रितेश सरांपर्यंत पोचला आणि त्यांना माहिती नाही काय दिसलं माझ्यामध्ये किंवा त्या ऑडिशनमध्ये. मी खूप प्रेशरनी पाठवलेला तो. त्यांनी मला भेटायला बोलवलं, रितेश सरांनी सेटवर भेटायला बोलवलं. रोहन दादा बोलला की रितेश सरांनी तुला बोलवलं भेटायला, तर ये सेटवर फिल्म सिटीला. तर मी गेलो, माझा खूप हेवी हार्टनी गेलेलो की शिट काय होईल काय नाही. मी गेलो, बसलो तिथे रितेश सरांबरोबर. रितेश सरांनी असं उभं राहिले, काय नाव काय तुमचं? बोललो सर रुपेश बने सर. बोला अच्छा, काय वय काय? बोललो सर 27 सर. वाटत नाही तुम्ही 27? बोललो हो सर, ते थोडं देवी गॉड गिफ्ट आहे की तो सगळ्यांना आदराने हाक मारतो, तुम्हीच बोलतो. तो इव्हन शूटच्या दरम्यान तो ज्युनियर आर्टिस्ट ना पण तुम्हीच करून बोलत होता. तर आमचं त्याच्यानंतर मग मी म्हणलं की याआधी काही काम केलं? म्हणलं हो सर मी. आणि रितेश सरांना कल्पना होती की मी डान्सर होतो, कारण 2-3 रील मी सरांच्या फिल्म्सवर बनवल्या, फिल्मच्या गाण्यांवर, आणि ते सरांनी शेअरही केलेल्या. तर सरांच्या थोडा कल्पनेत होतो मी. त्यानंतर मग सरांना मीच म्हटलं सर आपण याआधी पण काम केलंय सोबत. तर सर म्हणाले कुठल्या? मी बोललो सर वेडमध्ये आपण एकत्र काम केलं एकत्र. तर म्हणले काय म्हणता तुम्ही वेडमध्ये होता? मी बोललो हो सर. कुठलं? मग सरांना सांगितलं की सर या सीन मध्ये होतो. सर ओ अच्छा, राईट. मग त्यानंतर आमची बॉन्डिंग थोडी अजून चांगली झाली आणि त्या गप्पा गोष्टीला. आणि त्याच्यानंतर 25 जानेवारीला मला अजूनही आठवते ती तारीख. 25 जानेवारीला मला रोहन दादाचा फोन आला. रोहन दादा बोलला की जिथे कुठे असशील तिथून लगेच फिल्म सिटीला ये, रितेश सरांना तुझं ऑडिशन घ्यायचंय लाईव्ह समोर. मी बोललो बाप रे, मला खूप प्रेशर आलं. मग मी सगळी जी कामं होती सोडली, गाडी काढली आणि गेलो, पोचलो, बसलो. पहिले शांत झालो, मला पाणी विचारलं. मला पाणी नको, मला बोलले जेवून घेतो. मी बोलले नाही रे, मी खूप घाबरलोय, मला जेवण नाही जाणार. मग रितेश सर आले. रितेश सर बोलले तिथे जा, तिथे उभे राहा, यांच्या हातात तलवार द्या. माझ्या हातात तलवार दिली, बोलले वॉक करा. मी सगळी भीती सोडली आणि मी हा विचार केला मला काम पाहिजे, मला ही भूमिका करायची आता, इथपर्यंत येऊन सोडायचं नाहीये. मग मी वॉक केली. सर म्हणाले परत मागे जा, थोडं ॲग्रेसिव्ह आणि थोडं प्राऊडेस्ट आणि थोडं वॉक केले. त्याच्यानंतर मग सरांनी
एक पान घेतला हातात, ज्याच्यामध्ये तोच सीन होता जो सीन मी चित्रपटात केला. पहिल्यांदा तो सीन मला सरांनी वाचून दाखवला आणि सरांनी मला करून दाखवला की असा हा सीन आहे आणि ओव्हरऑल ह्याचा इम्पॅक्ट असा असणार आहे. सरांनी करून दाखवलं आणि मग सरांनी मला म्हटलं की हे तुम्हाला परफॉर्म करायचं. मी गेलो, माझं प्रिपेअर केलं. खूप भीतीने थरथरत होतो, कापत होतो, दडपण होतं आणि मी माझ्या पद्धतीने तो परफॉर्म केला सरांसमोर. आणि त्यानंतर 2-3 करेक्शन्स केले आणि परत केला. त्यानंतर सरांनी थोडा पण वेळ नाही घेतला डिस्कस करायला. रोहन दादा बरोबर बोलले, टीम बरोबर बोलले, समोरच होते सगळे आणि माझ्याबरोबर शेक हँड केला आणि बोलले वेलकम टू बोर्ड. वा, क्या बात आहे. फळ मिळालं कष्टाचं. आणि त्याच्यानंतर मग माझं कॅरेक्टरसाठी मला काय करायला पाहिजे किंवा ती त्या प्रतिमेला जी महाराजांनी कोरली आहे स्वतः कशी तयारी केली, म्हणजे वर्कशॉप, ट्रेनिंग वगैरे असं काही? ट्रेनिंग म्हणजे असं काय नव्हतं, कारण मी माझीच ट्रेनिंग केली. कारण सरांचं ऑलरेडी तिथे तामझाम चालू होतं. खूप मोठा सिनेमा आहे त्याच्यामुळे खूप, आणि सरांना खूप ठिकाणी लक्ष द्यायचं होतं. खूप मोठी टीम होती त्याच्यामुळे मी त्या विचारात नव्हतं की सर स्वतःहून बोलतील किंवा काय हे करावं लागेल वर्कशॉप वगैरे. मी स्वतःच तयारी केली. मी महाराजांचे प्रत्येक व्हिडिओज बघितले. ज्यांनी महाराजांची भूमिका केली, भूषण दादांनी, चिन्मय सरांनी, अमोल सरांनी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या फॉलो केल्या. किंवा बाल शिवाजींमध्ये ज्यांनी केलं, तर मला ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय करता येईल ज्याच्याने माझा तो अँगर स्क्रीनवर वेगळा दिसेल, मी महाराज वाटेल, मी रुपेश बने वाटणार नाही. त्या सगळ्या गोष्टींचा मी स्वतःहून अभ्यास केला आणि जे छोटे क्वेश्चन्स होते ते मी रोहन दादाला फोन करून विचारलं. दादानी मस्त गायडन्स दिलं मला, रोहन दादाने गायडन्स केलं. त्याच्यानंतर सेटवर गेल्यावर मला रितेश सरांनी सुद्धा गाईड केलं. आणि रितेश सरांचं एक चांगलं होतं, रितेश सरांची थिंकिंग ही होती की महाराज म्हटले की नेहमी ताट, हात असे आणि हे नकोय मला. महाराज काय असे थोडी होते, महाराज पण माणूसच होते. ते छत्रपती त्यांच्या कारकिर्दीमुळे झाले. ते नॉर्मल माणूस होते. तर त्यांच्या चालण्या बोलण्यामध्ये तो प्राऊडेस्ट फील ह्यासाठी दिसत होता आपल्याला, कारण त्यांनी जी कारकिर्दी केली, त्यांनी जे नियम आणि ते सगळं काय बोलतात त्याला, जो निर्णय घेतला, प्रत्येक रूल कसा असला पाहिजे किंवा कुठल्या चुकीला काय शिक्षा असली पाहिजे, तो त्यांनी जो निर्णय घेतला, ते निर्णयानंतर आपल्या डोळ्यात जी आदर, जे प्रेम निर्माण झालं महाराजांबद्दल, त्याच्यामुळे आपल्याला महाराज ते असे वाटायचे. महाराज त्यांची कद वगैरे सगळी होती, नो डाऊट, पण ते छत्रपती त्यांच्या जे कारकिर्दी केली त्याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे आपण त्यांना तसं बघतो. पण आजकाल असं झालंय की महाराज म्हटले की हे आणि ओव्हर आणि हे सगळं करतात, तर ते सरांना नको होतं. म्हणजे रितेशने खूप छान मार्गदर्शन केलं असं. आणि जेनेलिया होती, जेनेलिया मॅम पण होती सेटवर. ती तर खूप क्यूट आहे. पण मी जेव्हा शूट करत होतो, माझं जेव्हा शेड्यूल लागलेलं, कम्युनिकेशन झालं तुमचं? नाही, काय असं झालं नाही. तेव्हा मॅम त्यांचं काम नव्हतं तेव्हा, ते ॲज अ प्रोड्युसर म्हणूनच आलेले तिथे. तर माझं फक्त असं, मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्या बाजूला वगैरे उभं होतं शॉर्ट्स वगैरे बघताना, बस. बाकी असं काही जास्त बोलणं नाही झालं. कारण मी पण त्या प्रेशरमध्ये होतो आणि मी त्या पोशाखात होतो, त्याच्यामुळे मी जास्त काही करू शकत नव्हतो. कारण मला त्या पोशाखाचा रिस्पेक्ट होता आणि मलाच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जो पण महाराजांचा पोशाख घालेल, आपोआप ती एक रिस्पेक्ट आणि तो एक आदर येतो की जेणेकरून आपण काय फालतूचे प्रश्न किंवा फालतूचं बोलणं करूच शकत नाही आणि होत नाही ते. तर ते सगळं होतं. त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, आपण जे कपडे परिधान करतो किंवा समजा पोलिसांचे म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही दिग्गजाचे जेव्हा आपण पोशाख वेअर करतो, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या कामाची जबाबदारी आपल्याला माहिती असतो. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आपसुकच आपल्यामध्ये ती रिस्पेक्ट येतेच. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा तू नव्याने शिकलास किंवा याआधीही शिकलास, काय अनुभव आले आणि तुला नव्याने काय शिकता आलं त्या इतिहासात? जसं लहानपणी टेक्स्टबुक्समध्ये आपण महाराजांबद्दल वाचायचो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तर तेव्हा लहान शाळेत असताना, छोटा होतो म्हणून, तेव्हा हीच डोक्यात हे होते की हे परीक्षेला येणार आहे म्हणून आपल्याला पाठ करायचं आहे, म्हणून तेव्हा मी धडे असे तेव्हा वाचायचो त्या मेंटॅलिटीने. पण आता जेव्हा महाराज खरे कळतात, त्यांची विचारधारणा जी आहे ती आजकालच्या जनरेशनमध्ये म्हणायला हरकत नाही आली पाहिजे विचारधारणा. आणि मी तेच शिकलो की किती संयमी आपले स्वतःचे प्रिन्सिपल्स बनवायला पाहिजे, आपण डिसिप्लिन बनवायला पाहिजे, जेणेकरून समाजात
समाजात म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की जगभरात आपले काय बोलतात त्याला, आपले प्रिन्सिपल्स कसे लोकांना कळतील, त्याच्यामुळे आपल्याला लोकांना कळतं की हा काय धाटणीचा माणूस आहे, किंवा हा कुठल्या पण गोष्टीचा काय पद्धतीने विचार करतो, आणि कुठल्या गोष्टींबद्दल याचं काय मत आहे. तर ते विचारांमध्ये महाराज असले पाहिजे असं मला वाटतं. आणि मी शिकलोय ह्यासाठी, ह्या गोष्टी मी शिकलोय. आणि जेव्हा मी पोशाख घातला तेव्हा मला रिस्पॉन्सिबिलिटीज आली. आणि सीन करताना, तो रांजाजे पाटलांचा जो सीन करतो, धडपण होतं, भीती होती. आणि तेव्हा मी त्या थॉट प्रोसेसमध्ये गेलो की खरंच तिकडे जे माणसं होते ना, तो सीन तेव्हा झाला असेल तेव्हा काय माहोल असेल, अंगावर काटा येते, काय माहोल असेल. म्हणजे स्क्रिप्ट वाचताना शिवाजी महाराजांची बोलण्याची जी शैली आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्या अंगात आपसुकच आल्या तेव्हा? ते डायलॉग आणि ते सगळं सीन असं लिहिलेलं होतं, मला जास्त काही करायची गरज नाही लागली. माझे महाराजांचा पोशाख एकतर, त्यानंतर मग ती तलवार हातात, ते जिरे टोप आणि तो सगळं फील, त्यानंतर मग तो चंद्रकोर आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना, आणि तो डायलॉग आणि तिकडे जो सीन माहोल क्रिएट झालेला, त्याच्यामध्ये मी आपसुकच ह्याच्यात गेलेलो की महाराज इथे असते तर त्यांनी काय केलं असते, ते कसे चालले असते, त्यांनी कुठल्या अँगरनी किंवा कुठल्या टोननी बोलले असते, ते आपसुकच आलं. आणि थोडीफार नाही, म्हणजे फार मदत मला रितेश सरांनी केली त्या सीनसाठी. आणि आय डोंट नो, कारण मला ना जेव्हा एक सीन होता, तो आता नाही आहे फिल्ममध्ये, जेव्हा त्याचा चौरंग केला आणि चौरंग केल्यानंतर जेव्हा ज्यांना न्याय दिला ते येऊन पाया पडतात, त्यांना जेव्हा मी उचलतो आणि सर म्हणाले की महाराज तुम्ही आता तिथून निघा चालत. आणि निघालो चालत आणि अख्खा जो क्राऊड होता तो पाया पडायला आलेला, तेव्हा मला असं झालं की गुजबम्स आलेलं माझ्या अंगावर. आणि मला इतकं प्राऊड फील होत होतं की मला काय विचारांचे महाराज होते आणि काय कसा न्याय द्यायचे महाराज. त्यांनी बिलकुल टाईम नाही घालवला. म्हणजे जसं गुन्हा साबित झाला, महाराजांनी डायरेक्ट हातपाय छाटले, चौरंग केला, न्याय मिळवला. आत्ता मला असं वाटतं की आत्ता जी न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्था म्हणजे लॉ आहेत, प्रत्येक गोष्टीला लॉ आहे, पण काय त्या लॉला लेट होतो ना, त्याच्यामुळे माणसांचा संयम तुटतो. मला तेच विचारायचं तुला की आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासामधून काय शिकायला हवं, शिवाजी महाराजांकडून काय शिकायला हवं असं तुला वाटतं? महाराजांकडून संयमी राहणं शिकायला हवं, ते डिसिप्लिन शिकायला हवं, आणि त्यांची विचारधारणा जी होती ती शिकायला हवी, त्यांची तल्लख बुद्धी, ते काय पद्धतीने विचार करायचे. आता कॉमन माणूस ते जे जेव्हा सुटून आलेले बास्केटमध्ये बसून फ्रुट्सच्या, काय विचार असेल, काय पद्धतीने विचार केला त्यांनी, तर त्या गोष्टीच्या विचारधारणा मला असं वाटतं की सगळ्यांनी शिकायला हव्या. आणि प्रत्येकाची नजर बदलली पाहिजे प्रत्येकाकडे बघण्याची, नॉट ओनली स्त्रिया बट माणसांकडे पण बघण्याची, पुरुषांकडे पण बघण्याची, किंवा समाजाकडे बघण्याची दृष्टिकोन बदलली पाहिजे, आणि ते महाराजांकडून शिकायला हवं. मात्र आत्ता मला तुला नाही तुझ्या फॅन मुवमेंट बद्दल विचारायला आवडेल, कारण आता तू छान असा प्रसिद्धीस होतास आलेला आहेस आणि इंस्टाग्रामवर आता तू मगाशी म्हणालास की 2-2 मिनिटाला तुझे व्हिडिओ स्क्रोल होतात. सो असे काही फॅन मुवमेंट आहेत, छान असे किस्से, त्यांना तू रिप्लाय दिलायस किंवा समोरून छान असे काही तुझ्यासाठी बोलणं झालंय वगैरे असं काही? फॅन मुवमेंट्स आहेत. मला असं वाटतं, मला खूप काय बोलतात त्याला, फ्लॅशबॅक्स आले. कारण डान्स प्लस जिंकल्यानंतर खूप आलेले मेसेजेस, आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे 19, 21, 22, 23, 24 म्हणजे 5 वर्षानंतर परत तसेच येणं, तर माझ्यासाठी पहिले तर ते खूप इमोशनल आहे. आणि प्रत्येक कलाकाराला आवडतं जेव्हा लोक त्याच्या कामाला प्रतिसाद करतात आणि चांगलं चांगलं बोलतात, भरभरून कौतुक करतात आणि लोकांना आवडतं. तर मला खूप सारे रिप्लाय झाले आणि खूप लोकांनी मला रुपेश म्हणून बोललेच नाहीत, राजे म्हणूनच मेसेज केले. तर मला असं वाटतं की पुढच्या मेसेजपेक्षा राजे हे जे बोलतात ते माझ्यासाठी खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ पर्सन आणि ॲज अ ॲक्टर पण, की ह्याच्या पुढे पण मी जे पण काम करेल, मला माझ्या डोक्यात आणि हे असलं पाहिजे की मी याआधी जी भूमिका केली ती इतकी छाप पाडली लोकांच्या मनात आणि प्रेक्षकांच्या मनात, कारण ते खूप पॉवरफुल होतं आणि खूप इम्पॅक्टफुल होतं. तर आणि एक मला असं आलेलं की दादा तू खूप, एक छोटी मुलगी होती जी इंस्टाग्राम वापरत होती, डान्सर होती, तिने मला सांगितलं की दादा तू खूप चांगला दिसलास महाराजांच्या रोलमध्ये,
मी तुला डान्स क्लास पासून बघते आहे आणि मला तू खूप आवडतोस, प्लीज अशाच भूमिका करत राहा आणि असेच न्यायव्यवस्था, ती छोटी मुलगी बोलते, असेच लॉ आणि कायदे करून आले पाहिजे अशी मी आशा बाळगते. मला इतकं म्हणजे मला असं डोळ्यात पाणी आलं, भरून आलं. मी बोलले या छोट्या मुलीला कळतं, बाकीच्यांना का कळत नाहीये. असे आणि मला निगेटिव्ह रिप्लायज येतात, पण मी त्याला मला नाही वाटत की त्याला रिप्लाय केले पाहिजे. कारण जर तुम्ही काही चांगलं काम करताय तर निगेटिव्ह पहिल्या येतात, पॉझिटिव्ह तर सेकंडरी आहे, निगेटिव्ह पहिल्या येतात. तर त्याला तुम्ही कसं त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपण किती यशापर्यंत पोहोचलोय. म्हणजे मला असं बोलतात लोक, आणि कोणीतरी सांगितलेलं जोपर्यंत तुमच्याबद्दल लोक बुराई नाही करत तोपर्यंत जेव्हा आपण यशापर्यंत पोहोचतो ना, ते आपल्याकडे टीकेचे धणे खूप असतात. त्यामुळे तू नेहमी लक्षात ठेव की जेव्हा तुझ्यावर टीका होते तू कुठेतरी सक्सेसफुल होते. बरं, आता रितेश बरोबर काम केलेस, आता पुढे कोणत्या दिग्दर्शकासोबत किंवा कोणत्या कलाकारासोबत तुझी पर्सनली काम करण्याची इच्छा आहे? मला प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर काम करायचंय जे सिनेमाला एक वेगळी व्हिज्युअल ट्रीटमेंट देतात आणि त्या कॅरेक्टरला जिवंत करतात स्क्रीनवर. मला अशा डिरेक्टर्स बरोबर काम करायला खूप आवडेल. मला महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायचं आहे. मला आदित्य सरपोतदार सरांबरोबर काम करायचं आहे. आणि जर हिंदीत झालं तर मला राजू हिराणी सरांबरोबर खूप आवर्जून काम करायला आवडेल. कारण एखादा दिग्दर्शक एखादी फिल्म जर एडिट करतोय म्हणजे त्या दिग्दर्शकाचा काय अभ्यास असेल, कारण तो स्वतः पण एडिट करतोय, म्हणजे त्याच्या डोक्यात ऑलरेडी असेल. जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो तेव्हाच त्याच्या डोक्यात एडिट फिट होतं. आणि हे सगळं इन्स्पिरेशन मी माझ्या नॉर्मल रील्सच्या व्हिडिओमध्ये पण घेतो. जेव्हा मी माझे व्हिडिओज बनवतो, मी मोस्टली ट्राय करतो की थोडे सिनेमॅटिकच असतील, त्याच्यामध्ये मी ॲज अ आर्टिस्ट दिसेल. मी माझ्या ती रील बघताना कलाकार किंवा हिरो किंवा जे पण कॅरेक्टर मी साकारतो ते त्या अनुषंगानेच बघतील. तर तेव्हा मी जेव्हा स्क्रीन प्ले आणि ते सगळं बनवतो तेव्हा पण मी तोच विचार करतो की मी कुठला शॉट कुठे कधी केव्हा लावेल. तर ते सगळं इन्स्पिरेशन, तर मला ह्या इन्स्पिरेशन पण होऊ शकतोस म्हणजे नाही, मला प्रयत्न करेन, पण मला त्या ठिकाणी जायचं नाही. दिग्दर्शक हा टोटली वेगळा आहे, कारण दिग्दर्शकांचं लक्ष सगळीकडे असतं. चारी बाजूने पूर्ण प्रोजेक्ट कसा, हा सर्कल पूर्ण कम्प्लीट कसा होईल हे दिग्दर्शकाचं काम आहे. थोडं पण असं झालं तर मग ते सगळं दिग्दर्शकावर येतं. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी ते बर्डन घेऊ शकेल. त्याच्यामुळे मी कलाकार म्हणूनच बरा आहे. पण एक रिस्क घ्यायला काय हरकत आहे? नाही. मी माझ्या व्हिडिओज मध्ये करीन. डिरेक्ट करतो म्हणजे तू तुझ्या कॅमेरा अँगल म्हणा, तुझे सगळे अँगल तू स्वतः पाहतोस, तर ती एक कुठेतरी म्हणतात ना बाळाचे पाय पाण्यात दिसतात. पण मला असं वाटतं की ते रील पुरता बस आहे. मोठ्या पडद्यावर म्हणजे खूप मोठे पाऊल असेल ते माझ्यासाठी. मे बी बघू फ्युचरमध्ये, पण मी विचार नाही केला. मी ॲज अ कलाकार आणि ॲज अ डान्सर म्हणूनच मी विचार करतो. प्रत्येक बकेट लिस्ट असते प्रत्येकाची, जी आपण टिक करत जातो. आता तू डान्स प्लसचा विनर सुद्धा झालायस, सिनेमात छान काम मिळालंय, एक बकेट लिस्ट पूर्ण होते. अजून काय इच्छा आहे? बकेट लिस्ट कोणती पूर्ण करायची इच्छा आहे? माझी बकेट लिस्ट आहे, मला एकतर सुपरस्टार व्हायचं. सुपरस्टार म्हणजे शाहरुख सर जसे आहेत. मी मराठीमधला कोणता कलाकार तुला सगळ्यात जास्त आवडतो? मराठीमधला मला असं स्पेसिफिक नाही आवडत, पण कामाच्या अनुषंगाने आता एखादी फिल्म आली, त्या फिल्ममध्ये एखाद्या कलाकाराने खूप चांगलं काम केलं तर मला त्या कामासाठी तो कलाकार आवडतो. आता तरी जर सांगायचं झालं तरी पण समज 90s मधले मराठी कलाकार. रमेश देव होते. रमेश देव चांगलं करायचे. लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे पाहायचास? ऑफकोर्स लक्ष्मीकांत बेर्डे सर, त्यानंतर भरत जाधव सर पण अजून पण आहेत. त्याच्यामुळे आमचं नशीब आहे, त्यांना बघतोय आम्ही. विजय चव्हाण सर असतील, ते हे सगळे मोठमोठे कलाकार आहेत, ते आवडतातच, ते नो डाऊट, ते तर आहेच लिस्टमध्ये. पण आत्ताच्या सिच्युएशन्सला आणि आत्ता जे आहेत मराठी मला एक अशी छाप सोडायची आहे. एक बकेट लिस्टमध्ये माझं असं पण आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये असा कुठला कलाकार नाहीये ज्याला अभिनयासोबत तितकाच सुंदर डान्स येतो. तर माझी कॉम्पिटिशन अजून सध्या मला नाही वाटत आहे. तर त्याच्यामुळे मला काश्मीर आहे. पण तो दादा मोठा आहे ना, माझ्या एज मध्ये नाहीये कोण. दादा मोठा आहे, काश्मीर दादा मोठा आहे. मी काश्मीर दादा बरोबर आता एक फिल्म केली दादाची, पण त्याच्यामध्ये मी बिहाइंड द कॅमेरा काम करत होतो दादा बरोबर. बिहाइंड द कॅमेरा काम करायला खूप आवडतं, म्हणजे जसं की कोरिओग्राफी करायला, त्यानंतर डिरेक्शन मध्ये काम करायला, असिस्ट करायला.
किंवा मला कॅमेरा सांभाळायला पण खूप आवडतं. DOP जे करतात मी सतत विचारत असतो की हे का लावलंय, हे असिस्ट का लावलंय? केलंस? नाही केलंय. हम्म. कधी योग नाही आला किंवा कधी अशी हिंमत नाही झाली कोणाला विचारायची. कारण कदाचित माहिती नाही मी ओव्हरथिंक करतोय. कोण काय बोलेल की अरे इथे ऑलरेडी एवढे पडलेत, तुला कशाला घेऊ मी, तुझा काय अभ्यास आहे किंवा काय. म्हणून मी कधी कोणाला विचारायची हिंमत नाही केली. पण मी असं बघून बघून शिकलोय. तर ते सगळं मला आहे. माझं बकेट लिस्टवर येऊया आपण परत. एक तर मोठं सुपरस्टार व्हायचं आहे. त्याच्यानंतर मला शाहरुख सरांची लिगसी फॉलो करायची, जी आत्तापर्यंत त्यांच्या घराबाहेर जी गर्दी असते ती आत्तापर्यंत कुठल्या स्टारच्या बाहेर नाहीये. आणि कुठला पण सण असू दे किंवा कुठला पण काय असू दे, त्यांच्या घराच्या बाहेर गर्दी असतेच. तुम्ही आत्ता पण गेलात तरी असणार कोण ना कोण. तर मला ती लिगसी फॉलो करायची, ती लिगसी कंटिन्यू करायची. तर ते माझं स्वप्न आहे. तर त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. छोट्या कलाकारांपासून, छोट्या कलाकृतीपासून मोठं व्हायचं आहे. माझ्या फॅमिलीला एक मोठ्या घरात घेऊन जायचं आहे, जे अजून प्रयत्न चालू आहेत, ते केलं नाही. आणि मला माझ्या भावासाठी खूप करायचं आहे. जो भाऊ आता माझा नाहीये हयात, त्यासाठी त्याच्या नावाने मला खूप चांगली कामं करायची. तो एडिटर होता, तो डिरेक्टर बनण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी खूप सारे डिरेक्शन्स केलेले. तर मला त्याच्या नावाखाली खूप सारे प्रोजेक्ट्स काढायचे. तर मला जेणेकरून त्याला प्राऊड फील होईल. जी कामं त्याची अर्धी राहिलेत ती मला पूर्ण करायची. आणि मला जे डॉग्स आहेत, जे मी खूप मोठा ॲनिमल लवर आहे. जे मुके जनावर आहेत, ज्यांच्यावर अत्याचार होतात, ज्यांना रस्त्यावर असे सोडून दिले जातात पाळून, माहिती नाही का पाळतात, त्यांना जमत नाही. तर त्या सगळ्यांना मला एक कॅनल उभं करायचं, जसं टाटा सरांनी केलं, रतन टाटा सरांनी. तर मला तसं करायचं, त्यांना आसरा द्यायचा, त्यांना सहारा द्यायचा, त्यांची सेवा करायची. वा. म्हणजे पाहायला गेलं तर तुझी बकेट लिस्ट खूप मोठी आहे आणि खरं तर या म्हणण्यापेक्षा म्हणजे जेन्युइन आहे. आणि जरी 4-5 असले तरी त्याचा इम्पॅक्ट माझ्यासाठी खूप आहे. नाही, कारण की तुझ्या बकेट लिस्ट मध्ये तुझं करिअर आहे, तुझी फॅमिली पण आहे आणि प्राण्यांवरचं विशेष प्रेम, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुझ्या सगळ्यासाठी लोकशाही मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो. थँक्यू सो मच. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला खूप मस्त वाटलं. मी ह्याच्या आधी माझे सध्या इंटरव्ह्यूज नव्हते माझे, आणि तुम्ही ती दखल घेतली की ह्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. कारण मला कुठेतरी गरज होती लोकांपर्यंत पोहोचायची आणि लोकांना सांगायची की माझे काय विचार आहेत, किंवा काय पद्धतीचा कलाकार आहे, किंवा काय पद्धतीचा माणूस मी आहे. मला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, किंवा लोकांनी कलाकारांची कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे. कारण आजकाल मला या गोष्टीची चीड आहे आणि खंत पण आहे. लोक बरेच प्रोडक्शन हाऊस आहेत, बरीच माणसं आहेत का मधली माणसं, आय डोंट नो, जे विचारतात की तुमचे फॉलोअर्स किती आहेत, आणि त्या बेसिसवर कामात येतात. मग नंतर काय होतं, फॉलोअर्स बघून तुम्ही काम देतात, पण मग तुमच्या त्या कामाला न्याय नाही मिळत. मग नंतर तुम्ही रडत बसता, आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये सांगता की आमची खूप मोठी चुकी झाली, की ह्यांना घेतलं, आम्ही फॉलोअर्स बघून घेतलं, पण काय झालंच नाही. जे ऑडिशन जेन्युइनली देतात, जे खरंच कलाकार आहेत, किंवा असं तुम्हाला वाटतं की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे त्याच्याकडून करून घ्या तुम्ही. तर मला ते एक चित्र कुठेतरी बदलायचं आहे. येस, नक्कीच बदलशील आणि तू नक्कीच एक सुपरस्टार देखील होशील. आणि तेव्हा सुद्धा आम्ही तुला मुलाखतीला बोलू, तेव्हा आम्हाला वेळ दे. ऑफकोर्स का नाही देणार. जे लोएस्ट मध्ये होते ते हायेस्ट मध्ये नेहमी असतात. खूप खूप धन्यवाद. तू खूप छान बोललास. थँक्यू सो मच. आय होप मी खूप छान बोललो असेल. खूप प्रयत्न करतोय. तर स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.